लोकेशनला पोहोचलोय. खूप भारी लोकेशन आहे. फर्स्ट टाइमच आली आहे मी. बघा बघा वाव, थोडंसं लेट झालेलं आहे. आम्हाला सनसेट नाही भेटलेला आहे, पण आता खूप खडतर रस्ता झाला. डुला टुंग टुंग चाललो आम्ही. यॉइंग अँड द लोकेशन. आणि तिकडे बघा पाहुणे बसलेले आहेत वाट बघत, म्हणजे आजीच्या मित्र. मग मासे धरत बसले. अच्छा, पुजाऱ्यांना स्पेशल मासे खाऊ घालायला. हे काच वरती दिसत नाहीस तू. धर की मग, दाखव की मला. बंद करशील, परत चालू करणार नाही त्या दिवशी. हे काच वरती घ्यायची राहील. इधर जरा काय इधर चालू आहे का? चालू आहे. नाही तर त्या दिवशी कसा बंद केलेला, अख्खा साप माझा खेळून झाला तरी चलो. आता आम्ही पण चाललो मासे पकडायला. हे बघा, माशासाठी स्पेशल जाळी आणली. हे आहे मस्त लोकेशन की जे सातारापासून आहे तब्बल 1 तासाच्या अंतरावरती. आणि आशिष मित्र चला हवा योद्धा फेम रोहित चव्हाण यांच्याकडे आम्ही भेट द्यायला आलो आहे. तर बघा शेवटपर्यंत आम्ही काय काय करतोय ते. स्लो मोशनला कशाला काढून. पाहुणे गाडी जाऊ दे. हे रस्ता एवढाच आहे का? या रस्त्यातून लोक जातात. पडशील काढले तीच गाडी आता. माझ्या नवऱ्याने मला कधी ते फिरायला आणलंय आता ते पण त्याच्या मित्रांसोबत. बघा काय दिवस आहेत एवढ्या भारी. तिकडे कोणतरी बसलंय, टी शर्ट पण ओळखीचा वाटतोय. वाव, अरे इकडं कोण बसले? पण इथं कोण आहे? अरे मागच्या धरत कोण बसलंय? अरे कोण आहे रे? हे कोण आहे? हा अरे इकडे कसं काय तू? बघ मासा सापडले. मोबाईल पाडची नाही. बघू इकडे जा, इकडे साईड. पकडलाय का? म्हणजे आम्ही तिघं पण येऊ ना. पकडलाय का? अडकलं. कुठे अडकलंय? अरे ह्याच्यात बघ ना, ह्याच्यात स्क्रीनवर कुठे दिसतंय. कुठे मासा पण? अरे सांग की, बघ की आता. अरे काय जीव मारला काय? जीव घेतला नाही. जीव घेतलाय नाही का? शट अप. अयो नाही, जिवंत नाही. आता मग जिवंत पहिल्यांदा मी असं मासा बघितलंय. बघू. आम्ही फिशिंग केलं. या माणसाने केले. आम्ही आयचं घर शूटिंग केलं. आणि फिशिंग यांनी केलं. मी हा शूटिंग करतो, आम्ही फिशिंग करतो. आज यानं फिशिंग केलं आणि आम्ही शूटिंग केलं. या आहेत. आम्ही येईपर्यंत अजिबातच वेळ जाऊ नये वाया. छोटा आहे छोटा. यात मोठा आहे. श्रावणी दल. अरे वा वा वा, या पिशवीत बरेच मासे दिसत आहेत. अजून एक बघू. ओ माय गॉड. होईल की एवढं आपलं. पार्टी. आपण ते बार्बेक्यू करूयात. हा ना. उडी मारून मासा काय केलं सत्ता? कशी आहे माझी पिंक डायरी? एवढा मोठा सापडला तुला? सापडला एवढा आहे तो. हे चावणार नाही ना?
वाया घालवशील कष्ट. मग श्रावणी हा शर्ट घालून यायला पाहिजे टी शर्ट. हा तेच मी म्हणलं कुठेतरी बघ. मी एकटाच पडलो तसा मी पडलो ते डायरेक्ट पडलो. मग मी काय म्हणायला पाहिजे, मी एकटी किती पडणार. कॉम्बिनेशन आम्ही घालू शकतो. पिंक ब्लॅक आशिष बघू किती मासे टोटल सांग बरं. 5 किलो. आपल्याला मस्त पैकी ते काय म्हणतात बार्बेक्यू करायला आमची बनते नाही रे, काय का नाही तुला. अगं तू जेवण घरी करायचं श्रावणी, हा नाही घेऊन जाणार जेवायला. मित्र अरे नाही श्रावणी आता नाही करू शकणार. नाही तू घेऊन जा. तू घरी गेल्यावर नाही, स्वयंपाक आई. करणार, तुला खाऊ घालणार. पण तब्येतीला मला पण काळजी नाही. रोहितवर विश्वास आहे. एवढ्या लांब बोलवले म्हणजे तो असं जाऊ बोलवलं नाहीस. मी नाही बोलू. लागून आलाय. मला एवढं गॅरंटी, मला गॅरंटी आहे. मी येतो बोलायचंय कुठलं बोलायचंय हे बाबा बोलायचं म्हणून तर घेतो आलो मी. हा मस्त मस्तच लोकेशन आहे, खूपच भारी. 1 मिनिट, म्हणजे तू जेवण दे ना. म्हणून तर फक्त नाही जेवायचं नाही बोलायचं नाही नाही नाही. गाईज आम्हाला हे जेवण नाही देणार असं म्हणतायत आणि मासे कोणासाठी पकडलेत मग काय माहित. काय काय प्लॅन चाललाय. जेव्हा तो सातार देणार तेव्हा त्याची सुद्धा असाच पाहुणचार आम्ही करणार नक्कीच. बस बोलायला बोलवायचं. पडशील म्हणतोय आणि ढकलतोय. जर मी इथनं पडले मला काय झालं तर काय जबाबदार हा असेल. हा एकटा आईच्या गावात पडलं तर पडणार. फुटेल आउट. मस्तपैकी माझा मी इथे व्हिडिओ पण काढून घेतला कारण इतकं छान लोकेशन, गोल्डन लाईट, गोल्डन स्काय, आणि माझा व्हिडिओ निघणार नाही असं होईल का. आशिषने छान व्हिडिओ काढला आणि आमची पुढची एन्जॉय करायची पद्धत कशी चालू झाली ते तुम्ही बघत राहा. आशिष बघा कसं काहीतरी पडायचं नाही तर खिशात ना. इकडे किती खोल आहे. अरे खूप खोल आहे, जा पुढे इकडे खूप खोल आहे. जा की एवढं? पुढे जरा. जा की पुढे जरा. या अँगलने काढलं पाहिजे रे, वरून काढला असणार आहे सेक्शन असा. थांबा 1 2 3 ये. मकरांचं सेम काढायचं. आपण थोडंसं एक बाकी एकाकी, एक एकाता एकांत. असं काही नाहीये. अशा लाईन्स टाकायच्या तर त्या इन्स्टावरती रीलला टाकू शकतो आणि रीलसाठीच हे व्हिडिओ काढायचे चाललेले. हे आहेत मकरंद गोसावी सर, ज्यांनी बऱ्याच सिरियल केलेल्या आहेत ॲज अन ॲक्टर आणि ॲज अन काय म्हणतात कास्टिंग डिरेक्टर. येस, सो त्यांचेसुद्धा आम्ही खूप छान छान व्हिडिओज काढले आणि लाईट डाऊन होत होती आणि त्याच्यामध्ये आम्ही छान छान व्हिडिओज काढत होतो. अजून मासे धुवायचे होते आणि त्यांच्या घरी जायचं होतं आणि तिथून जेवायला जायचं होतं, बोलायचं होतं, मीटिंग करायची. सगळ्या गप्पा गोष्टी एकदम मजेदार झालेल्या आहेत कारण हे तिघही कॉमेडी लोक आहेत. या तिघांसोबत मी पहिल्यांदाच टाइम स्पेंड केला आणि मला खूपच जास्त भारी वाटलं. सो मी ठरवलं आता मी यांच्या मीटिंगमध्ये मी सुद्धा मध्ये मध्ये जाणार आणि अशाच यांच्यासोबत छोट्या छोट्या पार्ट्या पण करणार. आणि हे काय हाईट लाईक काउंट ऑन दी. हा नाही ते काही गरज नाही, म्हणजे जर तुम्हाला तुमचे लाईक काउंट दाखवायचं नसतील लोकांना किती लाईक आलेत किती नाही. काय एक नंबर कुचकुचीत वडापावचं म्हणतो हायवेला मी जेवणाचा विषय काढल्यावर. लाईट बंद कर, किडे येतात तोंडावर. होय बंद कर. अगं गेली लाईट आहे का, गाडी गेली. दे माझ्याकडे डायरी दर. ते झालं आलो नव्हतो, ह्याचा दुपारी फोन आला नाही.
दोन्ही टाकले दोन्हीला. तुमचा माणूस होतो बिग बॉसवर. हा तुमचा माणूस बिग बॉस होतो का? हो जिंकू शकते. मंदिराचा कळूर बसलाय मारुती मंदिर. हे मी तुला मेसेज टाकणार होतो रोहित. तुम्ही ती ऍड बघितली इंस्टावर. कुठली रे? ती नाही का ऍक्टिंगचं, लवकर ऍडमिशन घ्या. तुझा आयफोन आहे ना? हो प्रो आहे, प्रो मॅक्स. कसं घेतात आयफोन? कसा म्हणजे पैसे देऊन? नाही नाही, पण घरी हट्ट केला असेल ना तर कसं करायचा? म्हणजे तसं करून मी घेऊ शकतो. म्हणायचं की जेवणारच नाही. नाही नाही, घेऊन देता आहे का किडनी विकू? कसं आहे, आयडिया चांगली आहे का नाही? पण कुणाची किडनी विकणार? जो घेऊन द्यायला येईल आपल्या सोबत नंतर त्याचीच विकायची. तू कुणाकडे हट्ट करणारस? कोण मी? हा? आता कोण आहे हट्ट करायला? मीच घरात मोठा आहे, मला माझ्याकडेच करायला पाहिजे. आरशात बघून का? असं असे गप्पा रेकॉर्ड करायचे. आमच्या इथं स्टाफ निघाला परवा, बघितलं का? हो इंस्टाला बघितलं ना. धामण होती ना? हो धामण होती. हे धामणेरी पण घाबरतात. मी पण घाबरतो. तू म्हणला फारच म्हणजे एवढं प्रेम केलं काय ऐकू तुला? अरे चिलतय तिला आता. चिलटा देते. काय म्हणते चला चला. पर्स लावून मोबाईल दे. काय राहिलं का? नाही मोबाईलच ठेवून आलोय तिथे. घ्या. कसा घेतला तो टॉर्च. नाही ना तू नक्की का? कमाल झाली. मोबाईल तिथे आता लक्षात आलं. आमच्याला फोन लावतो. अजून रोहित दादांचं इथून घर 4 ते 5 किलोमीटर वरती होतं पेरले या गावात. आणि जाता जाता मकरंद सरांनी खूपच छान जोक केला. पेरले उगवले असं काहीतरी. आणि मी ते रेकॉर्ड करायचं थोडंसं मिस केलं. तर आता घरी जाऊन आम्ही काय केलं ते बघा. बाबा तसं काय करू नको. काय बांधायचं? मला परत गावात सोडाल का? सोडणार की, म्हणून तुझ्यासाठी काय तू येणार झाला काय? तुझ्यासाठी काय पण. चालते. मग गाडी कुठे लावतो? चहा पेणार आहे. कशाला नको. वेळ झालाय, वेळ झालाय. अरे आहे का? घरापाशी जा. हो. घरी कशाला येऊ आम्ही? नाही रे, इकडून जाणार नाही. ऐक की इकडून जाणार घराला कुलूप लावणार. तोपर्यंत मी घराला कुलूप लावतो. बघितलं का काय पाहुणचार आहे? पाहुणचार आहे. चार चार वेळा असा. आणि आता ऐक की आज सगळ्या शोकी शांत तो हे नेहमी येतात, हे नेहमी येतात. पटकन कुलूप लावा. जेवतात वगैरे आणि जातात. आशिष त्याचवर कट. हा तिकडे चालू केलाय. असं का? हा बघ, दिसतोय का आपण तिघं तर. आता कसं ओळखायचं? दिसतं का? आता ते कट करून बघायचा तो व्हिडिओ. हा सॅम्पल व्हिडिओ झाला ना. या की. लाईट बिल दाखवणार का आता? लगेच एक्सप्रेशन लाईट बिल. फोटो काढतोय ना. एवढं लागतं. पाहुणे आल्यावरच लावायला लावलेत की. जातून हा बोला सर, खूप बोलायला उशीर केला यांनी. स्माइल. सेम सेम. मी नाही चहा पीत, चहा नाही पीत. थँक्यू बाळा. नाव काय तुझं? माझा चहा डबल वाटणी त्यांना दिला तरी चालेल. तू दे ना पप्पांना दे. नाव काय तुझं? नाव तुझं नाव काय? पप्पांनी सोडलाय. नाही नाही, पप्पांना ठेवलाय, दुधाचा आहे तो. रुद्रतेज. अरे वा. रोहित रुद्रतेज. रुद्रतेज रोहित. बिस्किट नाही बोलवलं घरी चहा प्यायला आणि बिस्किट नाही. मला नाही आवडत असं. मग त्यापेक्षा देऊ नका ना देऊ चहा. नका ना. बोलवू नका ना. चहा दिली तर बिस्किट द्यायला पाहिजे. टायमिंग आहे जेवणाचं. हीच तर आयडिया असते. चहा दिलाय, बिस्किट नाही दिली. बघ की घरी बोलवायचं जेवणाच्या टायमिंगला आणि चहा द्यायचा आणि वरनं बिस्किट पण नाही द्यायची. मला नाही आवडत असं. बोलवू नका ना. मग 36 किलोमीटर लांब आलोय आम्ही. जेवणाच्या टायमिंगला चहा म्हणजे काय? चहा प्या आणि
नाही का? मला ह्याच्याकडून तर अपेक्षा नव्हती, रोहितकडून. असंच असतं, जवळचीच माणसं. जाऊ दे आता, काय बोलणं. नमस्कार, आम्ही आज आलोय रोहित चव्हाण, सिनेस्टार, चला हवे उद्या फेम, कॉमेडी बुलेट ट्रेन फेम, कॉमेडी एक्सप्रेस फेम, हास्य जत्रा ना हास्य जत्रा फेम. रोहित चव्हाण मित्रांचं एवढं नसतं सांगायचं. नसतं का? काय आपल्याला रोजच आहे ते, त्याचं काय एवढं कौतुक. रोहितच्या घरी आलोय. आम्ही रोहित त्याच्या घरी दोन दोन चहा पिते. ज्योतीच्या हातात बघितले का दोन दोन चहा आहेत. आला आला. हवा तिकडून सांगते, तिकडून सांगते. प्रॉम्प्टिंग चाललंय. काय हवाई उद्याचं नाव. हवा उद्या फेम. कुठे आहेत कुठे आहेत? चड्डी घालतो. अरे मी नाही खात का? विचारतोय रसगुल्ले खाता, रसगुल्ले खात जावा, चांगलं असतं. मला वाटलं आजच्या जेवणाचा बेत आहे तो. सॉरी, का बाहेर नेणार ते मला. तिथं इकडं, इकडं इकडं थोडी, इकडं थोडीशी, बस. जास्त झालं, थोडी इकडं, बस. मागे जा. हां, इथून वर आहे. हे छान वाटतं ना मागचं. हो, बॅकड्रॉप खतरनाक आहे. नाईट इंडिज ग्लो आहे, ग्लो. म्हणजे मला मागे टाकलेस तू. सिनेमासाठी एवढा खर्च करतोय. आम्ही काय घरीच असतो. 6,000चे काय? 6,000चे 600 असेल. कारण तो हिंदी कॉमेडी शो नाही करत, मराठी कॉमेडी शो करतो. नीट बघा, 60 रुपयाचं आहे. म्हणजे मराठी शो बंद झाला हे बघ, ब्राईटन स्किन अँड टायटन पोर्स अँड लेमिनिश फाईन लाईन. हो. हे बघ, त्याच्या चेहरा दिसते सगळे. चांगला आहे. हे इंग्लिश जेवढे शब्द आहेत ना, ते सगळे चेहऱ्यावर दिसतात. दिसते तुझ्या. असं प्रमोशन करावं जर कोणी केलं तर. काय करायची गरज नाही. बरं, त्याला असं अशी बाटली धरल्यावर थोडस लागलेलं जर लावलं तर होतं का फरक पडतो? तेवढा डाग पडणार, डाग पडणार. एवढाच गोरा. नाही, खरं स्किन मध्ये पण बराच फरक दिसतोय. ऐक की, मग करून त्याला म्हणलं मी, पप्पा बोलत इकडे इकडे, तेव्हा काय तिला होती सगळा राज खोली. ॲक्च्युलीमध्ये हे आहे रोहित दादांचं घर आणि हे त्यांना मिळालेली बरीच बक्षिसं. तसं त्यांचं म्हणणं होतं 2 ठिकी अजून त्यांच्या जुन्या घरात पडलेली आहेत. इथे फक्त नवीन घरात आल्यापासूनचीच बक्षिसं इथं लावलेली आहेत. सो ते खूपच टॅलेंटेड आहेत आणि त्यांची कॉमेडी तर तुम्ही सगळ्या मराठी सिरियलला म्हणजे सगळ्या कॉमेडी शोजला बघितलीच असेल. बघू तिथे गेल्यानंतर. मेन बोल मला ते. हे आहे रोहित चव्हाण यांचं घर. आज त्यांच्या घरी आशिष पुजारी, मकरंद गोसावी सर, मी श्रावणी सोळसकर आणि स्वतः रोहित चव्हाण दोघं जण आलेलो आहे. इथून आम्ही जाणार जेवायला. त्यांना मिळाले अवॉर्ड्स आहेत. येस, ही सगळी विकत घेतलेली अवॉर्ड्स आहेत. कोणी ज्यांनी यांना दिली त्यांनी विकत घेतली, पण यांना दिली. कसलाच भारी. म्हणजे ज्यांनी दिली. आज आपण आलेलो आहोत अभिनेता रोहित चव्हाण यांच्या घरी. हे आहेत आशिष पुजारी सर, हे आहेत मकरंद गोसावी सर आणि हे आहेत स्वतः रोहित चव्हाण सर. इकडे सगळे अवॉर्ड्स दाखवा. हा, हे सगळे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. हे सगळे अवॉर्ड्स विकत घेतलेत बरं का. म्हणजे काय? यांनी नाही, तुम्ही नाही विकत घेतले, पण ज्यांनी तुम्हाला दिले त्यांनी तर विकत घेतले ना. विकतच आणले असतील ना त्यांनी. काय हे कसं, हे नवीन घरात पासून इथं नवीन घरात आल्यापासून ते आले. अरे बापरे, म्हणजे अजून नवीन अवॉर्ड्स का? आणि जुने काय केले?
हे तिघ जण असे चांगले मित्र असल्यामुळे ह्यांचे असे छान छान जोक्स चालू असतात. त्या जोक्स सिरियसली घेऊ नका तुम्ही. आणि बघा इकडे कोणतरी हळूच वाकून बघतंय, गायब. काय 2-2 बारशी झाली असं मला सांगितलं. 2 नाव आहेत त्याचे. काय काय नाव आहे? काय नाव? रुद्रतेज. 2 नावं ठेवली, पण दोन्ही बारशाला आम्ही दोघेही नव्हतो. बोलवलं नाही आम्हाला. मी बोललो नाही, तुझा दोष नाही. आणि मला वास्तुशांतीला पण नाही बोलवलं तुम्ही. काय बोलतो? अरे पण एवढं काय तोंड वाकडं करतोय? आत्ता इथं आत्ता. बोलवलं होते, आलोच नाही. तर चल वस्तू शांती गिफ्ट दे. काय असतं जेवण देत गिफ्ट राहिले. हेच ते बरं का, आज मासे पकडलेत त्यांनी. बरोबर. चेंज स्किन बघा, स्किन बघा, झूम करून. बघा अशी झूम करून स्क्रीन असलं. ब्राईट झालं एकदम. एकदम म्हणजे मला असं वाटतं की मी का उभा आहे दोघांच्या मध्ये. एवढा हे दोघे ब्राईट. हा ब्राईट. रुद्राचा मोठा भाऊ वाटायला लागला. ओ माय गॉड. रुद्राचा भाऊ वीररुद्र. चला वहिनी चला. चला तर आता आम्ही भेटतो तुम्हाला दुसऱ्या जागेवरती. बाय. सरप्राईज दिलेलं नसतानाही माझ्यासाठी हे खतरनाक सरप्राईज होतं. कारण इथलं जेवण म्हणजे वा, पहिल्यांदाच मी असे काही जेवणाचे प्रकार खाल्ले आहेत बरं का. पडते पाया. हो, ते काय हातामध्ये तुमचा? हा फ्रीज आहे. कशासाठी? काय होतं, आपल्याला सांगितलेलं असतं की घरी येताना दूध घेऊन या, विसरतो. मग एक फ्रीजच ठेवला आता. नाही, हा पार्टी फ्रीज आहे की नाही. पार्टीला चाललेत सगळे. पार्टीला आलेत आणि जेवायला म्हणतात, मलाच फसवतात काय. ओ माय गॉड. खुशबू. हे भारी दिसते पण हातात फ्रीज. यात काहीही तसलं नाहीये ज्याची तुम्ही स्वप्न बघता. यात दुधाच्या पिशव्यात. या घरी घेऊन जावं लागतं, सकाळी चहा मिळत नाही त्याची. बघ आशिष, किती फॅमिलीचा विचार. काय ठरवलं? टोमणा मारायचं. हा, आमचं ना एकदम भारी, कोणाचीच नजर लागणार नाही एवढं भारी आहे. आणि असलं कपल शोधून सापडणार नाही आमच्यासारखं. बॉन्डिंग चांगलं आहे तुमचं. एक नंबर. परवाचा विषय सांगितला का आशिष तिला? कुठला विषय? कुठला? ते कुठला विषय? असा कुठला विषयच होत नाही की तो मला सांगत नाही. हा मला दरवेळेस आहे ना आधीपासनं हागायला जायचं असलं म्हणलं तरी लगेच सांगा. सोनी आहे. चिकी 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 त्याला बोलत बसायला मला त्या नमस्कार, मी श्रावणी सोळसकर म्हणजे श्रावणी आशिष. आणि आज मी खास पाटण रोडच्या खुशबू हॉटेलला जेवायला आले. आणि इथं आल्यानंतर मला असं कळालं की तो मटण खरडा आणि चटणी खरडा स्पेशल आहे. आणि तो टेस्ट केल्यानंतर मला राहवलं नाही. मी स्पेशल चिकन थाळीसुद्धा ऑर्डर केली आणि ती मला इतकी आवडली की बस आता एवढं पोट भरलेलं आहे की आता यांच्या दुसऱ्या शाखेला पण मी कधी व्हिजिट करते असं झालेलं आहे. सो मालखेड फाट्याला सुद्धा यांची दुसरी शाखा आहे. जर तुम्ही कधी हायवेवरून जात असाल तर नक्की तिथंही व्हिजिट करा. आणि हायवेपासून अगदीच थोड्या अंतरावरती आहे पहिली शाखा, तिथं सुद्धा व्हिजिट करा.
तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता. तुमचाही फर्स्ट एक्सपिरियन्स इथला बेस्टच असणार. तर व्हिजिट करायला विसरू नका हॉटेल खुशबू ढाबा, की जो मटण खरडा आणि चटणी खरडासाठी स्पेशल आहे, शिवाय इंद्रायणी भातासाठी सुद्धा स्पेशल आहे. तर टेस्ट में बेस्ट, खुशबू इज ऑलवेज बेस्ट. थँक्यू. स्पेशल थँक्स टू रोहित चव्हाण सर. आता त्यांना दाखवू नाही शकत आम्ही, त्यांच्यामुळे आम्हाला स्पेशल टेस्ट अनुभवायला मिळाली बरं का. आणि हे खुशबू हॉटेलचे मालक आहेत आणि खास आमच्यासाठी आज इतका वेळ त्यांनी काढलेला आहे. आणि रोहित सर थँक्यू सो मच. एकदम मस्त जेवण झालेलं आहे. आता इथून सातारला जायचं म्हटल्यानंतर खरंच जीवावरती आलंय. असं वाटतं आता उद्याचं जेवण करूनच मग जावं. आणि हे जाम आवडलेलं मला सरप्राईज की खुशबू ढाब्याला व्हिजिट झाली आणि तिथे पोटभर एकदम भारी जेवण आणि नवीन पदार्थ खायला मिळाले, तेही एकदम टेस्टी आणि एकदम भारी चवीचे. तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा जर इकडे आलात तर. मग मी वाचले ते ना स्वयंपाक मला खैंदूळ पाठव. हो खैंदूळ ट्रेलर गाडीत पाठवणार होतो. लगेच पाठवतो. पिक्चर ना ट्रेलर ना ट्रेलर एक मिनिट चालू ठेव. पाठवलं थांब चालू ठेव. बाय बाय. पाठव की गुड नाईट. थांब खैंदूळ पाठव. हा मग पाठव. जाणार की ऑनलाईन. खैंदूळ पाठव. खैंदूळ थांब. पाठव की यार. बर आता सरळ जायचं ना, कुठे वळायचं नाही. मॅप टाकतो की. हा मॅप टाक. सातारा तरी सांग रे. हे बघ हा इथनं सरळ जायचं हा. इंदोली. हा. इंदोलीतनं राईट मारायचा ओके. इकडे. हायवे. तुझं चित्र दिसतंय ती फुटलेला मोबाईल ती काय त्याच्यावर कळायचं चल मला जाऊ का रोहित? थांब. थांब सांगतो तुला. मी असलं काय फालतू म्हणत. 1 तास आहे रे. झालं की. काय म्हणतेस इकडे राईटच की इथनं. हा इकडे बरोबर सांगते ते. दाब जोरात बोट दाब जोरात. हे मधलं वाजलं नाही कसं काय वाजलं नाही आज. बाय बाय. गुड नाईट. बाय गुड नाईट. तुला गेट आउट. तुला की सांगायला बाय. साप बाय. कुठे आडवा. पाईप आहे ती पाण्याची पाईप आहे. बाय गोरा आम्हाला कळत आता. बाय गोरा रोहित. मेसेज करा. हो बाय. नेहमी काळा रोहित. असला खतरनाक रोड होता ना, असं वाटत होतं कुठल्या तरी आम्ही जंगलातून भयानक ठिकाणावरून आम्ही प्रवास करतोय. आणि असं वाटलं चुकीचा रस्ता आहे, पण एक्झॅक्ट हाच रस्ता होता बाहेर हायवेला निघायला. हा जायला त्याची बेस्ट. हे तुमची लायकीच तेवढी. तुम्ही कधी गाडी बघितली का? भुंकणारच तुम्ही. ही बायको आपली ही बाई बायको आलो की आहे करते की नाही आपल्यासाठी. इथून लेफ्टला कुठे होतं? पलीकडून नको घ्यायला, अलीकडूनच घेऊया. आहे म्हणून नको जायला तिकडे. आता बघ म्हणाले आणि अशा सुसाट वेगाने आम्ही आलो आणि यांनी लवकरात लवकर आम्हाला साताऱ्यात पोहोचवलं आणि आम्ही रात्री 2:30 वाजता पोहोचलो. आणि फायनली हा व्लॉग कम्प्लीट झालेला आहे. आमचा अचानक ठरलेला प्लॅन खूप मस्त झालेला आहे. लाईक नक्की करा.